काळमावाडीच्या डाव्या कालव्याला पनोरी गावाजवळ भलं मोठं भगदाड पडलंय। त्यामधून पाण्याचा लोट वाहू लागला आणि लाखो लिटर पाणी वाया गेलं। दुसरीकडे या पाण्यामुळे आजूबाजूच्या शेतात प्रचंड पाणी शिरलं। त्यामुळे शेती पिकाचं नुकसान झालंय। बुधवारी संध्याकाळी कालव्यातून किरकोळ प्रमाणात पाणी गळती होत होती, पण नेहमीप्रमाणे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं। आज पहाटेपासून डाव्या कालव्याला मोठं भगदाड पडलं आणि लाखो लिटर पाणी शेतात घुसलं। त्यामुळे जलसंपदा खात्याच्या संवेदनाशून्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। काळमावाडी धरणाच्या मुख्य भिंतीची गळती आणि कालवे फुटणं ही आता नित्याची समस्या झाली आहे। निकृष्ट कामामुळे धरणाला गळती लागतेय, शिवाय कालवे फुटी होऊन शेतकऱ्यांनाच फटका बसतो। बुधवारी संध्याकाळी काळमावाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी गळती सुरू होती, पण नेहमीप्रमाणे जलसंपदा खात्यानं त्याकडे लक्ष दिलं नाही। त्यानंतर पनोरी गावाजवळ डाव्या कालव्याला भगदाड पडलं। त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेलं। शिवाय हे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरून शेती पिकांचंही मोठं नुकसान झालंय। आज सकाळी कालव्याखालील भागातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। काही ठिकाणी तर पाण्याचे लोट वाहून आले होते। त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागत केलेली जमीन पाण्याखाली गेली आहे। त्यांना पुन्हा मशागत करावी लागणार आहे। वास्तविक बुधवारी संध्याकाळी कालव्यातून किरकोळ प्रमाणात पाणी गळती चालू होती। त्याचवेळी जलसंपदा विभागानं हालचाल केली असती तर ही घटना घडली नसती। कालवा फुटल्यानंतर तहसीलदार अनिता देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली। त्यांनी कृषी विभागाला नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या। पण मुळात जलसंपदा विभाग काळमावाडीच्या कालवा फुटीकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। हा कॅनलचा उजवा डावा कॅनल आहे काय, इथून पनोरी एक 500 ते 700 मीटरवर आहे। या कॅनलवर बुधवारी संध्याकाळपासून साधारण लिकेज झालेलं होतं। ते जर शासनानं लगेच बघितलं तरी आज हाच कॅनल पूर्णपणे आत खचून जवळजवळ 20 फूट दरी पडलेली आहे। आणि इथून पुढे आता रस्ता बंद व्हायच्या मार्गावर आहे। आणि इथून खाली जवळजवळ 700 ते 800 मीटर पर्यंत पूर्ण पाण्याचे किंवा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। कालवा फुटून शेती पिकांचं नुकसान झाल्यानंतर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली। त्यांनी पनोरी गावाजवळील डाव्या कालव्याची पाहणी केली। सध्या कालव्यातील पाण्याचा विसर्ग बंद केलाय, पण कालवा दुरुस्ती होईपर्यंत कालव्याचं पाणी बंद राहणार असल्यानं पनोरी गावच्या पुढील शेतांमध्ये पाणी मिळणार नाही। त्यामुळे ही आणखी एक समस्या शेतकऱ्यांपुढे निर्माण झाली आहे। वर्षानुवर्ष काळमावाडी धरणाची गळती आणि कालव्याला भगदाड पडण्याच्या घटना घडतात, पण तरीही जलसंपदा विभागाला जाग येत नाही, हे दुर्दैव म्हणावं लागेल। काळमावाडी धरण आणि उजवा आणि डावा कालवा गळतीच्या गरक्यात सापडले आहेत। गेले अनेक वर्ष या धरणाची आणि कालव्यांची मोठ्या प्रमाणात गळती होत असताना जलसंपदा विभागाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे। बुधवारी संध्याकाळी पनोरी येथे डाव्या कालव्याला किरकोळ भगदाड पडले होते, मात्र जलसंपदा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले। त्याची पाहणी करून गेलेत। वेळेत जर त्याची गळती काढली असती किंवा भगदाड मुजवलं असतं तर आजची ही दुर्घटना झाली नसती, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान झाले नसते आणि कालव्याचे पाणीही बंद झाले नसते। आता कालव्याचे पाणी बंद होऊन 4 ते 8 दिवस अजून शेतीला पाणी मिळणार नाही आणि यामुळे शेती पिकांचेही नुकसान होणार आहे। तर जलसंपदा विभागाने याकडे गांभीर्याने कधी बघणार असा प्रश्न यातून उभारत आहे। बिनूसाठी पनोरीहून श्रीकांत जाधव।